तिकडे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आज पुन्हा भाजपच्या उमेदवार निवडीसाठी खल सुरू झालेला आहे। गडकरी वाड्यावरती स्थानिक आमदार आणि गडकरी यांच्यात बैठक सुरू झाली आहे। यावेळी उमेदवारांना फोन करून माहिती देण्यात येते। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारांची निवड करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जात आहेत। तेव्हा गडकरी वाड्यावरच्या भाजप बैठकीत नेमकं काय काय घडतंय सांगतायत आमचे प्रतिनिधी सरिता कौशिक। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं केंद्रबिंदू काल सकाळी 11:30 वाजल्यापासून गडकरी वाडा झालेला आहे। गडकरी वाडा म्हणजे महाल भागातील नितीन गडकरी यांचं घर आणि नुसतं भारतीय जनता पार्टीच नव्हे तर इतर पक्षांचं सुद्धा लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित झालं आहे आणि ते म्हणजे नितीन गडकरी यांचा गडकरी वाडा। काल सकाळी 11:30 वाजता पहिली इंटरेस्टिंग बैठक इथे सुरू झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी बंद दरवाजांच्या मागे पहिले दोघांनीच एक बैठक केली। त्यानंतर इतर पदाधिकारी जे बाहेर थांबले होते शहराचे ती सर्व मंडळी आमदार हे आत गेले आणि त्यांच्याबरोबर सुद्धा एक जोरदार मॅरेथॉन अशी बैठक झाली। मुख्यमंत्री हे एक 2.5-3 तासाच्या बैठकीनंतर निघून गेले। मात्र गडकरी यांच्या पुढच्या बैठका स्थानिक नेत्यांबरोबर सुरूच होत्या, आमदारांबरोबर सुरूच होत्या। त्यामुळे अत्यंत इंटरेस्टिंग अशा घडामोडी आज आपल्याला नागपुरात दिसतात आहे। मात्र ह्यातून ज्या मंडळींची नावे ही फायनल झाली कालपासून त्या लोकांना फक्त फोन करून सांगण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं जाहीररित्या हा आमचा उमेदवार असं म्हटल्या जाणार नाहीये अशी माहिती कळते आहे। त्यामुळे कमीत कमी बंडखोरी करण्याचा प्रयत्न हा नितीन गडकरींचा आहे। मात्र एक गोष्ट ह्यामुळे नक्की झाली की नागपूर महानगरपालिकेचं राजकारण हे अजूनही देवेंद्र फडणवीस असो किंवा नितीन गडकरी असो यांच्यासाठी छोटं झालेलं नाहीये। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।